नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? वर्षभरासाठी लागणारा मसाला संपलाय आणि तोही बनवण्याचा प्लॅन करताय आणि तेही होळीनंतर मैत्रिणींनो. पण होळीनंतर तर मैत्रिणींनो मिरच्यांचे रेट भडकणार आहेत. म्हणूनच स्वाद मसाले घेऊन आले आहे तुमच्यासाठी खास, डायरेक्ट शेतकऱ्याकडून, तेही कमीत कमी रेटमध्ये. मिरची जिल्ह्यात कुठेही नसेल अशी मिरची तुम्हाला स्वाद मसाले कमी रेटमध्ये घेऊन आले आहे. मग कधी करताय तुमचा प्लॅन चटणी बनवण्याचा? पण स्टॉक मर्यादित आहे, तर आजच या संधीचा फायदा घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारणार शरद लाड. कुंडल शहरात शरद भाऊ लाड युवा प्रतिष्ठानच्या वतीनं शिव जन्मोत्सव साजरा. कुंडल येथील शरद भाऊ लाड युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला शिव जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात आणि ऐतिहासिक वातावरणात संपन्न झाला. कुंडल शहराच्या वैभवात भर टाकणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारला जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद लाड यांनी याप्रसंगी केली. या घोषणेमुळे संपूर्ण कुंडल परिसरात आनंदाचे वातावरण पसरलं असून शिवभक्तांकडून या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे. सोहळ्याची सुरुवात अत्यंत दिमाखात झाली. किल्ले जयगड येथून आणण्यात आलेल्या शिवज्योतीचे कुंडल नगरीत आगमन होताच शिवभक्तांनी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या शिवज्योतीचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या कडकडाटात हलगी पथक आणि अश्वांच्या घोडे लवाजम्यासह भव्य मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी काढलेल्या आकर्षक रांगोळ्या, नेत्रदीपक, आतिषबाजी आणि शिवभक्तांचा अभूतपूर्व उत्साह यामुळे अवघी कुंडल नगरी शिवमय झाली होती. या ऐतिहासिक सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे मूर्ती प्रतिष्ठापना. आमदार अरुण लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्यांच्या शुभहस्ते महाराजांच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना व महापूजा संपन्न झाली. यावेळी त्यांनी शरद लाड प्रतिष्ठानच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचे विशेष कौतुक केलं. तसेच तिनं उभारण्यात आलेला भव्य शिवमहल सेटअप पाहण्यासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. कुंडल येथे दरवर्षीप्रमाणे शिवाजी महाराजांच्या जयंतीचं आयोजन करण्यात आलं. तसंच आज हे 12व्या वर्षात शिवाजी महाराजांची जयंती आयोजन करण्यात आली. त्याची प्रतिष्ठापना मूर्तीची आज झाली. खऱ्या अर्थानं हा जयंती उत्सव सोहळा अतिशय उत्साहात आणि नवीन युवकांच्या दिमागदार सहकार्यानं साजरा करण्यात येतो. खरं म्हणलं तर महाराजांच्या शिवजयंतीचं हे औचित्य साधून महाराजांचे विचार, आचार हे आपल्या अंगी बाणावेत, तरुण पिढीच्या अंगी बाणावेत आणि येणारी तरुण पिढी ही महाराजांच्या विचाराला सुसंगत अशी व्हावी अशी आमची प्रामाणिक इच्छा असते. त्यानुसार या शिवजयंतीचं आयोजन करण्यात येतं. मी मनापासून शिवजयंतीच्या आपल्या सगळ्या शिवभक्तांना शुभेच्छा देतो. तसंच या शिवजयंतीच्या निमित्तानं कुंडल शहरामध्ये शिवाजी महाराजांचं एक चांगला भव्य असं शिवस्मारक उभारण्यात येतंय. त्याचंही काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि लवकरच जून महिन्यात 16 जूनला ज्यावेळेला शिवराज्याभिषेकाचा सोहळा आयोजित करण्यात येतो त्या दिवशी या मूर्तीचं प्रतिष्ठापना आणि स्थापना दिवस साजरा करण्यात येणार आहे. पुन्हा एकदा शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.